आजचा दिवस 29 मे तुमच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. काही दिवस आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात, कारण त्याचं मूल अनुभव असतो. आपण कशाप्रकारे ठरवतो ना महत्त्वाचं किंवा कमी महत्त्वाचं, तर प्राईस टॅग असतो, मूल्य असतं प्रत्येक गोष्टीचं. 4000ची साडी आणि 100 रुपयाची साडी फरक आहे ना. कशाप्रकारे ठरवतो आपण? मूल्य असतं त्याला, त्याची जी किंमत आहे, व्हॅल्यू असते त्याला, बरोबर. आजचा दिवस 29 मे याचं मूल अनमोल आहे. का अनमोल आहे? तुम्ही म्हणाल याच्यामध्ये खास काय आहे? कारण आपल्याला लाभलेले आत्मज्ञानी खरे सद्गुरू. ते सद्गुरू ज्या दिवशी आपल्याला लाभले, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला त्यांनी कृपावंत होऊन अनुग्रह दिला, आपण अनुग्रह घेतला नाही, आपली ती पात्रता नाही अनुग्रह घ्यायची सुद्धा. खरं म्हणजे संतांच्या हृदयात जो कळवळा असतो, जो प्रेम असतं, लोकांच्या कल्याणाविषयी जी तळमळ असते, त्या तळमळीतनं अत्यंत उदार अंतःकरणाने ते आपल्याला आपलंसं करतात, म्हणजे त्यांच्या जवळ ठेवतात. आणि असे सद्गुरू श्री वामनराव पै आपल्याला सद्गुरू म्हणून लाभले. त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला अनुग्रह दिला, आपल्याला आजही इथे धरून ठेवले, आपल्याला त्यांनी इथे धरून ठेवले. लक्षात घ्या, इथे जसं फुलांचा हार आहे, त्यातनं तो जो दोरा गेला आहे त्याच्यामुळे तो हार टिकला आहे, तसं तुम्ही आणि मी सगळी वेगवेगळ्या रंगाची, आकाराची, वासाची फुलं, आणि तुम्हाला मला सगळ्यांना जोडणारा एक धागा म्हणजे सद्गुरू श्री वामनराव. आत्मज्ञानी सद्गुरू, नामयोगी सद्गुरू, ज्यांनी विठ्ठल नामाचा अभ्यास करून गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा. भगवंताची प्राप्ती करून घेतली, गोविंदाची, विठ्ठलाची, श्रीरंगाची प्राप्ती करून घेतली, नाही का. देव पहाया गेलो तेथे देवाची गौरी ठेवलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. हा अनुभव त्यांनी घेतला, आणि तो अनुभव तुम्हाला मला देण्याचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, म्हणून त्यांचं मूल अनुभव आहे. सद्गुरूंनी जर भगवंताची प्राप्ती करून घेतली असं आपण म्हणतो, म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये ते दिव्य स्वरूप प्रगट झालं. ते दिव्य स्वरूप, ते दिव्य ज्ञान, दिव्य आनंद, दिव्य शक्ती हे तुमच्या माझ्यामध्ये जागवण्याचं प्रचंड सामर्थ्य, जागृत करण्याचं प्रचंड सामर्थ्य या सद्गुरूंनी आहे. आणि असे सद्गुरू त्यांचं आज आपण पुण्यस्मरण करायचं. पुण्यस्मरण संतांचं का करायचं? तुमचं आमचं करतो राहू कोणी फार भाषा वाढदिवसाला हॅपी बर्थडे म्हणतील, याच्या पलीकडे काही नाही. कळलं की नाही? तुमच्या माझ्यासारख्यांचा कसा विषय? जनपड भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय, अशी तुमची माझी अवस्था आहे. कितीतरी वेळा जन्माला आलो, कितीतरी वेळा हे जग सोडून गेलं, कशाची नोंद नाही, कशाची गणती नाही, नाही का. किती वेळा जन्मा यावे, किती वावे बघिता, पुष्कळ वेळा आलो, पुष्कळ वेळा गेलो. तुमचं माझं नाव काही कोणी घेत नाही. मग संतांचं नाव, सद्गुरूंचं नाव, सद्गुरूंचं स्मरण, संतांचं स्मरण कशासाठी करायचं? देर हॅज टू बी समथिंग स्पेशल अबाउट दॅट. काहीतरी विशेष असलं पाहिजे की नाही? फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. काय फरक आहे? आज जे काही आपण आहोत, आपण आपल्याला पंत म्हणूया, आणि हे आहेत ते संत. मग आता पंतांनी काय करायचंय, म्हणजे तुम्ही आणि मी, आपल्याला संतपणाकडे जायचंय. आपण किती दिवस आहे तिथेच थांबणार? किती दिवस, किती महिने, किती वर्ष आम्ही आहे तिथेच मुक्काम करणार? मग सद्गुरू काय म्हणतात? उदाहरण देतात आपल्याला. म्हणाले आपला मुलगा आहे पहिलीत आहे समजा, आणि त्याला पहिलीतली टीचर खूप आवडली, आणि मग तो घरी जाऊन म्हणाला आता मी मुळीच दुसरीत जाणार नाही, मी नेहमी पहिलीतच बसणार, कारण पहिलीतलीच टीचर मला खूप आवडतात, मी तिथेच थांबणार. चालेल का? तसं आपलं पण आहे. आपण पण जिथे आहोत, जसे आहोत तिथून प्रवासाला सुरुवात तर करायला हवी. मुक्कामाच्या दिशेने आम्ही पाऊल तर टाकलेलं पाहिजे की नाही? अँड द लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ फर्स्ट स्टेप. पहिल्या पाऊलाला फार महत्त्व आहे. पहिलं पाऊल अशा आत्मज्ञानी सद्गुरूंचा, साक्षात्कारी संतांचा, खऱ्या सद्गुरूंचा, जे केवळ ज्ञान देतात त्यांचा अनुग्रह लाभणं. अनुग्रह मिळणं सोपं नाही. खूप जण येतात आणि खूप जण जातात, पण अनुग्रह घ्यायची बुद्धी होणं आणि सद्गुरूंनी कृपा करून आपल्याला अनुग्रह देणं ही तुमच्या माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे.
आणि आपला खरं तर अनुग्रहाचा दिवस म्हणजे आपला वाढदिवस आहे. तो दुसरा म्हणजे आई वडिलांच्या खुशीतनं, आईच्या खुशीतनं घेतला ना तो पहिला जन्म. पण जेव्हा सद्गुरू लाभतात, आत्मज्ञानी संत लाभतात, साक्षात्कारी संत लाभतात, खरे सद्गुरू लाभतात, तेव्हा आपला दुसरा जन्म होतो. द्विज म्हणजे दोनदा, दुसरा जन्म. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्म होणे. दुसरा आपला जन्म होतो जेव्हा आपल्याला खरे सद्गुरू लाभतात आणि तो खरा आपला वाढदिवस आहे. कारण त्या दिवसापासून आम्ही ज्ञानाच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो. नाहीतर आमचं कसं होतं, गुडघ्याचं पाय खोला. आम्हाला चिंता होती, आम्हाला काळजी होती, आम्हाला टेन्शन होतं, आम्हाला प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती, आम्ही कावळे कावळे झालो होतो. जीवनात प्रश्न सगळ्यांना आहेत, पण त्या प्रश्नांची उकल होणं फार महत्त्वाचं आहे. प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. कोणीतरी सांगितलं पाहिजे की बाबा या मार्गाने नको जाऊ, असं केलंच ना लवकर काम होईल तुझं. हे अचूक मार्गदर्शन, ते सुद्धा विनामूल्य, बिन खर्चाचं, बिन कष्टाचं, बिन पैशाचं आणि 100% सुखाची गॅरंटी देणारं मार्गदर्शन करणारे सद्गुरू आपल्याला लागले. आणि म्हणून अशा सद्गुरूचं मूळ अनुभव. जर सद्गुरू श्री वामनराव पैंनी आपल्याला अनुग्रह दिला पण कधी गुरुदक्षिणा घेतली नाही. त्यांनी इतके ग्रंथ निर्माण केले. एक एक ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ आहे. एक वाचायला तर घ्या, अभ्यास करायला. कोल्हापूर शाखेचा आमचा अभ्यासवर्ग चालू आहे. गुरुवार घेते मी ऑनलाईन. 1 वर्ष झालं मंडळी. ग्रंथ घेतलाय आम्ही संकल्प सिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना. फक्त 5व्या प्रश्नावर आहोत. 1 वर्ष 5वा प्रश्न फक्त आम्ही अभ्यास करतोय. काय ज्ञान असेल विचार करा. ग्रंथ संतांचे कसे वाचायचे, अभ्यासपूर्ण वाचायचे. वाचला आणि ठेवला, वाचला आणि ठेवला. म्हणजे काहीच न करण्यापेक्षा चांगलंच आहे ते. पण कळलं काय, कारण आहे ते वर्म वेगळेची. ते वर्म कळलं पाहिजे. वर्म कळलं तर सुखी होणार. तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. मग एक तरी ग्रंथातला सिद्धांत आम्ही अनुभवायला नको का? निदान प्रयत्न करायला काय हरकत. म्हणून ग्रंथांचा अभ्यास, सद्गुरूंचं शुद्ध श्रवण. काय उपकार आहेत तुमच्या माझ्यावर. परमार्थातले सूक्ष्माती सूक्ष्म विषय ज्याची उकल आज अवघड होऊन बसली, कारण त्या विषयाला हात घालणारेच फार कमी आहेत. फार कमी लोक आहेत. स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा असं सगळ्यांना वाटतं, किंवा देवाचा साक्षात्कार व्हावं ही इच्छा सगळ्यांना आहे. पण स्वरूप म्हणजे काय, देव म्हणजे काय, तो असतो कुठे, तो कधी मिळणार, तो कसा मिळणार, काय केल्याने मिळणार. आणि मी तर संसारी आहे, नोकरी धंदा आहे, प्रपंच आहे, ह्या सगळ्यात राहून मी हे कसं करू. किती प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आणि सांगितलंय की संसारात राहून नुसतं सांगितलं नव्हे, स्वतः करून दाखवलं. स्वतः संसार करून, तुमच्या माझ्यासारखा लौकिक संसार करून, सचिवालयातली नोकरी करून, उच्च पदावर न निवृत्त होऊन हा संसार, हे ऑफिस सांभाळून त्यांनी जीवनविद्येचं हे तत्वज्ञान उभं केलं, त्याचा प्रचार प्रसार केला. म्हणून तुम्हाला आणि मला ते मिळाले. असे सद्गुरू ज्यांनी करून दाखवलं. संसारात राहून साक्षात्कार हा करून घेता येतो. हे स्वतः करून मग इतरांना उपदेश केलेला. मग त्यांनी केलं. मेरा नंबर कब आएगा, यही तो सवाल आहे. नाहीतर सद्गुरू करायचे कशाला मंडळी. सद्गुरू ज्ञान मिळवण्यासाठी करायचे. ज्ञान मिळवलं ना की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंधारात चाचपडत असतो. मी मध्यंतरी सोलापूरला गेले होते. ते झालं असेल त्याला 7-8 महिने. त्या सभागृहात त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं, फडकुले सभागृहामध्ये. आणि विषय चालू होता. फीडबॅक असा मिळाला नंतर की समोर एक प्रेक्षकांमध्ये, त्या सभागृहामध्ये दोघं नवरा बायको बसले होते. आपल्या एका नामधारकांचे ते जुने मित्र, सोलापूरचे आपले नामधारक, त्यांचे ते जुने मित्र. आणि त्यांनी सांगितलं होतं की असं त्या डॉक्टर मुंबईहून येणार आहेत आणि व्याख्यान आहे तर तुम्ही या. आणि म्हणून हे दोघं पती पत्नी आले होते. आणि ते सगळं आपलं व्याख्यान झाल्यानंतर आपल्या त्या गुरुबंधूंनी मला फोन करून सांगितलं, सोलापूरच्या आपल्या गुरुबंधूंनी, की माझे मित्र, म्हणजे किती मित्र आहेत म्हणाले, आम्ही बालपणापासून मित्र आहोत. एकाच शहरात, एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये दररोज भेटतो, कारण सोलापूरमध्येच राहतात. पण त्यांच्या संसारात ज्या अडचणी आहेत त्याची मला कल्पना सुद्धा नव्हती म्हणाले. मित्राच्या घट्ट मित्र बघा. आणि मग ह्या मित्रांनी, म्हणजे त्या पती पत्नींनी त्यांना सांगितलं की अरे तू आम्हाला हे आधी का नाही सांगितलं, आम्हाला एवढ्या अडचणी झाल्या नसत्या.
आज त्यांच्या संसारात त्यांना जे काही अनुभव आले त्याच्यावर उपाय म्हणून ते ज्योतिषाकडे जा, इकडे जा, तिकडे जा, तिकडे धाव, अशी धावाधाव करून कर्जाचा डोंगर घाला डोक्यावर. आणि मग त्यांनी आपल्या नामधारकांना विचारलं, ते तुमचा हरिपाठ ठेवणार का आमच्या घरी, किती खर्च येतो? काहीच खर्च येत नाही. हीच तर पैंचं वैशिष्ट्य आहे. एका पैचा खर्च न करता तुम्हाला मला ते संपूर्ण किती करतात. हे सद्गुरू शिवामणराव पैंचं वैशिष्ट्य. ते नेहमी सांगतात, माझं आडनाव जरी पै असलं तरी ह्या पैंना तुमच्याकडनं एका पैची सुद्धा अपेक्षा नाही, असे निरपेक्ष सद्गुरू. आणि शुद्ध बावन कशी सोन्यासारखं खणखणीत ज्ञान, खणखणीत नाणं एकदम. आणि असं खणखणीत ज्ञान आपल्याला जेव्हा मिळतं की नाही, थँक्यू, तेव्हा जीवनातले प्रश्न सुटायला वेळ लागत नाही. कारण का? प्रश्न कुठून निर्माण होतात हे कळतं. जिथे हरवलंय ना तिथेच शोधलं पाहिजे ना. सद्गुरू उदाहरण सांगतात, सुनबाई आंघोळीला गेली आणि आंघोळ करताना नथ काढून ठेवली तिने. आंघोळ करून आली आणि मग आता नथ शोधती दिवसभर, आठवतच नाही, विसरून गेली कुठे ठेवली आहे. मग करता 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 म्हणाली, आता माझी नथ हरवली, मी कुठे शोधू? मग सासूबाई अनुभवी असतात, त्या म्हणतात, अगं तू आंघोळीला गेलीस तेव्हा नथ होती का? होती म्हणाली. मग तिकडे आठव, मागे आठव, पुन्हा मागे जा मनामध्ये आणि आठव ती नथ कुठे ठेवलीस. आणि मग ती जेव्हा पुन्हा मागे फिरते, आठवणींचा तो सगळा प्रवास करते, हा मी इथे होते आणि बरोबर तिला ती नथ सापडते. जिथे ठेवली तिथे शोधलं पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ती चुकलेली जागा आपल्याला कोणीतरी दाखवली पाहिजे. नाही तर मग आमच्या आयुष्यात रिकाम्या जागा बरा एवढंच राहतं. कळलं की नाही? चुकलेली जागा. बरं, चुकलेली जागा दाखवणार कोण? ज्याला माहिती ते कुठे चुकतं ते. शिक्षक काय करतात शाळा कॉलेजमध्ये, विद्यार्थी कुठे चुकतो त्यांना हमखास माहिती असतं. मी जेव्हा परीक्षा घेते ना, बायवा आमच्या तोंडी परीक्षा, मला हमखास माहिती असतं की हा प्रश्नाचं उत्तर याला येणार नाही. कारण मला माहिती याने अभ्यास नसतो केलेला, बारीक प्रश्न असतात काही. कळलं की नाही? मी बरोबर तेच प्रश्न काढते त्याला विचारायला आणि मग तो म्हणतो की मॅम मी काय अभ्यास नाही करून आलो. म्हणजे मला माहिती तू केला नाही, इथून पुढे करावंच म्हणून प्रश्न विचारलाय, पुढे जा आणि अभ्यास करून ये परत. कळलं की नाही? तसं आहे, चुकतो कुठे आपण. हे सद्गुरूंनी फार मोठं डायग्नोसिस आपल्याला दिलंय, हे निदान केलंय. तुमच्या माझ्या जीवनात जी दुःख आपण अनुभवतो ना त्याचं मूळ कारण, मुळाला हात घालणं. कारण शेवटी सगळ्याच्या मुळावर उपचार झाला पाहिजे ना. आपण नाही तर काय म्हणतो मराठीत, रोग रेड्याला आणि डाग पखालीला, काय उपयोग आहे सांगा. तसं जेव्हा संसारात काही 19-20 होतं, अडचणी येतात, तेव्हा आपण जे वरवरचे उपाय करतो ना ते असं असतं, रोग रेड्याला आणि डाग पखालीला. आणि म्हणून प्रश्न सुटत नाहीत, म्हणून समस्या सुटत नाहीत, म्हणून आयुष्यातलं दुःख संपत नाही. आणि म्हणून ज्याचं चिंतन जास्त करतो ते आपण मागत असतो आणि ते भरभरून मिळत असतं. मग दुःखाचं चिंतन केलं, अडचणींचं चिंतन केलं, समस्यांचं चिंतन केलं, आजाराचं चिंतन केलं की ते चिंतन म्हणजे पुन्हा 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 आपण त्यात गुंतून राहतो, रमून जातो, रंगून जातो आणि ते विचार आपण मोठे करतो. आणि ते मागणं असतं. आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, याला कर्म म्हणतात. कर्म सिद्धांतावर खूप काही भारतीय शास्त्रात सांगितलंय, पण हे इतकं सोपं करून सद्गुरूंनी सांगितलं की अरे कर्म म्हणजे काय, जे करतोस त्याला कर्म म्हणतात. मग तू विचार करतोस म्हणजे कर्म चालू आहे, तू इच्छा करतोस म्हणजे कर्म करतोस, तू आचार करतोयस, बोलतोयस, उच्चार करतोयस म्हणजे कर्म करतोयस. आणि तसं वागतोयस बोलल्याप्रमाणे, विचार केल्याप्रमाणे म्हणजे कर्म करतोयस. अहो कर्म हे करावंच लागतं, कोणालाच चुकत नाही. प्रश्न असा आहे कौशल्याने कसं करायचं. योग हा कर्मसु कौशल्य, योग कौशल्याने कर्म करणं याला योग म्हणलंय. कौशल्याचा रामबाई, कौशल्यातनं येतो राम. कौशल्य असेल तर राम प्रगट होईल. त्या गाण्यात त्यांनी म्हटलंय गदी माडगूळकरांनी, कौशल्याचा रामबाई. कौशल्य म्हणजे कौशल्य, स्वयंपाक करण्याचं कौशल्य. मग सगळेजण भरभरून आनंदाने जेवायला बसतात, क्या बात आहे म्हणून आनंद व्यक्त करणार. ती पावती असते कामाची, कौतुकाची थाप असते आणि त्यामध्ये त्यांनी दिलेली दुवा पण असते, आशीर्वादच असतो तो.
काय सुंदर जेवण, छान छान म्हणाले, प्रसन्न झालं मन, केवढा आशीर्वाद मिळाला बघा. कुठलंही काम कौशल्याने करणं हे जमलं की त्यातनं जो प्रगट होतो तो आत्माराम. आत्माराम खूप सोपं करून सांगितलं. आत्माराम म्हणजे काय? आता तुमच्या माझ्या हृदयातला राम गदिमांच्या कवितेत कौशल्याचा राम आहे, पण तुमच्या माझ्या हृदयात अनंत युगीचा आत्माराम. अनंत युगीचा आत्माराम, आतमधला राम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयात आहे. सगळ्यांच्या, मग ती मुंगी असो, किडा असो, झाड असो, प्राणी असो, पक्षी असो, नाहीतर माणूस असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा राम आहे. हा राम कोण आहे? हा राम म्हणजे ज्याच्यामुळे आपण बोलतो. हा राम म्हणजे ज्याच्यामुळे आपण चालतो. हा राम म्हणजे ज्याच्यामुळे, ज्याच्या केवळ असण्यामुळे आपण पाहतो. हे सगळं जे आपलं चाललेलं आहे ते ज्या मूल तत्वामुळे चाललेलं आहे, ज्या शक्तीमुळे, सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती, त्याला स्वरूप म्हटलेलं आहे, त्याला आत्माराम म्हटलेलं आहे, त्यालाच गोविंद म्हटलंय, त्यालाच श्रीरंग म्हटलंय, तोच विठ्ठल आहे. अहो सर्व संतांनी हेच तर सांगितलं ना, पण आपल्याला कळलं नाही, म्हणून सद्गुरूची गरज आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. ऍड्रेस दिलेला आहे विठ्ठलाचा. हे शरीर आहे ना, हे पंढरपूर आहे. कुठे शोधेसी काबा आणि कुठे शोधेसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कारण हृदयात भगवंत आहे, माझ्या आतमध्ये माझा राम आहे, हे माहीतच नाही आणि इकडे तिकडे फिरतो. नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहना. आणि दाखले तरी संत किती सुंदर देतात, अगदी तुम्हाला मला सहज कळतील असे संसारातले. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा लौकिक अर्थाने संसार नाही केला, लग्न मुलं बाळ, पण दाखले काय सुंदर दिले. तुम्हाला मला सहज कळतील. संसारी माणसांना काय काळजी, नाहीतर कठीण बोलू शकले असते, काय अवघड होतं त्यांना, पण त्यांनी तुम्हाला मला कसं कळेल इतकंच होतं. साधं सहज रोजच्या परिचयातलं. दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित. दुधातच लोणी आहे, नवनीत म्हणजे लोणी. दूध आहे, दुधाला विरजण लावतो, त्याचं दही होतं, दह्याची घुसळण ताक करतो, ताकाची घुसळण करतो आणि लोणी येतं. म्हणजे मुळात दुधात आहे म्हणून प्रकट झाले. दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहना. अरे त्या दुधामध्येच जसं लोणी आहे तसा तुझ्या देहात राम कणाकणात भरलेला आहेस, पाहत का नाहीयेस? पाहायचं कुठे, पाहायचं कसं आणि पाहायचं काय? काय पाहायचं, कसं पाहायचं आणि कुठे पाहायचं? या 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पैंनी निर्माण केलेली जीवन आहे. जीवनाचं गणित सोडवायचं असेल तर या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधता आली पाहिजे. हा परमार्थातला अतिशय सूक्ष्म, अतिशय खोल असा विषय सद्गुरू तुम्हाला मला सोपा करून सांगतात. काय पाहायचं, कुठे पाहायचं? स्वरूप साक्षात्काराबद्दल आपण बोलतोय, देवाच्या प्राप्तीबद्दल आपण बोलतोय बरं का. तर मग काय पाहायचं, कसं पाहायचं आणि कुठे पाहायचं? आता हा प्रश्न आहे ना, कारण देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग हा आत्मदेव म्हणजे आत्मधला देव, वर त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला रंग नाही, त्याला गाव नाही, आणि वर ज्ञानेश्वर माऊली म्हणते त्याचं भजन करा. असा जो निराकार आहे, अव्यक्त निराकार, नाहीच्या आकार जेथोनी चराचर, त्याची भजे, त्याचं भजन कर म्हणताय. म्हणजे काय करायचं आला प्रश्न. सद्गुरू म्हणाले अरे याच्यासाठीच खऱ्या आत्मज्ञानी सद्गुरूंची गरज असते. मग काय व्हायचं? सद्गुरू म्हणाले निराकार आहे ना, तो पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडचा आहे. तो ह्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कानाने त्याला ऐकता येत नाही, जिभेने चाखता येत नाही, हाताने स्पर्श करता येत नाही, 5 ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे. मग साधक म्हणाला सद्गुरूंना महाराज मग आता 5 ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे, तर मला कसं दिसणार? सद्गुरू म्हणाले मी तुला सोपं सांगतो, निराकाराचा साक्षात्कार, निराकाराची प्राप्ती हा खूप कठीण विषय म्हणाले, पण जे साकार झालेलं आहे ते निराकाराचंच रूप आहे. मज निराकारा आकाराशी आणि भक्तांचे ऋण ते फेडावया असं सांगितलेलं आहे.
जे जे भेटले भूत ते ते जाणीचे भगवंत, हाच भक्ती योग निश्चित जाण माझा. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर. घे म्हणाले सगुण साकार रूप, उभा आहे तुझ्या समोर. अरे मी उभा आहे तुझ्या समोर. झाडांच्या रूपाने कोण आहे म्हणाले, मी आहे. एक गोष्ट सांगते चरित्रातली नामदेव महाराजांच्या, गोष्ट गोष्ट म्हणूनच घ्या. त्याचा आपल्याला मुद्दा कळला पाहिजे. किती ताणायचं, गोष्ट गोष्ट म्हणून ऐकायचं असं सांगितलं जातं. संतांची मंडळी जमली होती. सगळे ज्ञानेश्वर माऊली, सोपान दादा, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, आपले एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ही सगळी मंडळी एका ठिकाणी जमा झाली होती. मध्ये आणि संतांची, भक्तांची. आणि संत एका ठिकाणी गोळा झाल्यावर काय करणार, भगवंताचं नामसंकीर्तन, गुणवर्णन, तेच गुण गायीन आवडी, हे जे माझे सर्व जोडी. हा चांगला होता आनंदाचा सोहळा. ह्या सगळ्यांमध्ये वयानी मुक्ताई लहान त्यावेळेस. मुक्ताईने काय केलं माहिती, दोपटणं हातात घेतलं. दोपटणं माहिती ना तुम्हाला, कपडे दोपटायला वापरतात, लाकडाचं जाडजूड असतं चांगलं. तिने ते दोपटणं हातात घेतलं आणि सगळे बसले होते. प्रत्येकाच्या डोक्यावर तिने असं ते टप केलं त्या दोपटण्याने असं, आणि रिझल्ट डिक्लेअर केला की हे मडकं कच्चं आहे का पक्क आहे. मुक्ताईच ती, तिचा अधिकार केवढा लक्षात घ्या. तिने ते दोपटणं घेतलं, त्यांच्या डोक्यावर ठेवलं, पक्क मडक आहे म्हणाले. त्याच्या डोक्यावर ठेवलं ज्ञानेश्वर माऊली, पक्क मडक आहे. निवृत्तीनाथ महाराज, पक्क मडक आहे. असं करत करत नामदेवांपर्यंत त्यांच्या डोक्यावर त्या दोपटण्याने आता टन असं केलं आणि म्हणाली कच्चा रे कच्चा. आता यांना प्रश्न पडला. एकतर सगळ्यांसमोर रिझल्ट डिक्लेअर केला की मी फेल झालो, म्हणजे कच्चा म्हणाले मला यांच्यासमोर. आणि मी कच्चा कसा म्हणाले, मी मंदिरात जातो, पांडुरंग माझ्याशी बोलतो, माझ्या हातून जे प्रसाद ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो, आणि ही मला कच्चा म्हणते, हे कसं काय म्हणाले. दुःखी झाले. एवढंच झालं जीव त्यांचा. आणि त्या दुःखी अवस्थेमध्ये जरासं मन असं उतरलेलं, जीव कावरा झालेला. मंदिरात गेले, विठोबाच्या मंदिरात, विठ्ठल मंदिरात. विठुरायांनी बघितलं नामदेवाकडे. काय रे नामदेवा, चेहरा का असा उतरला. अहो ती मुक्ताई म्हणाले मला कच्चा म्हणाली सगळ्यांसमोर. विठोबा काय म्हणाले, विठ्ठल ती मुक्ताई ना बरोबर म्हणाली, तू कच्चाच आहेस. आता यांना प्रश्न पडला की भगवंत पण मुक्ताईंची कशी काय बाजू घेतो, मला कच्चा म्हणाले. पण आता भगवंताला क्रॉस क्वेश्चन कसं करणार ना, बरोबर ना. मग विचार करत करत घरी आले. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. सकाळची ती एक काकड आरती करायला आणि सगळं प्रसाद आणि हे घेऊन मंदिराकडे निघाले. एवढासा पहाटेच्या वेळी दास होता एवढासा, तो गुंग 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 करत त्यांच्या मागे लागला. आता आपल्याला बघा असा आखाडा इकडे चावला तिकडे झाला की आपण असं असं करतो, काय असं थप थप त्यांनी पुष्कळ केलं नामदेव महाराजांनी. ते राऊळात गेले आणि दास गेला. पण वैतागले, आपल्याला पण वैताग सारखं डास चावतो म्हणल्यावर. मग विठ्ठलाने परत विचारला, आता काय झालं नामदेवा, चिडल्यासारखा दिसतोस ते. अहो म्हणाले, तो एवढासा डास सारखा मला चावत होतो इकडे तिकडे. अरे मीच होतो म्हणाले. भगवंत काय म्हणाले, अरे मीच होतो. आता मात्र नामदेवांना प्रश्न पडला की हे कसं काय होऊ शकतं, हाऊ इज दॅट पॉसिबल म्हणाले. बरं भगवंत सांगतोय म्हणजे खोटं म्हणू शकत नाही. देवा तुम्ही असं कसं काय म्हणता, असं पण बोलायची सोय नाही. भगवंत डायरेक्ट सांगतो अरे मीच आहे म्हणून. गप्प बसले, विचार करायला लागले की भगवंत सांगतोय म्हणजे काहीतरी त्यात अर्थ असला पाहिजे. पुन्हा निघाले देवळातनं. दुपारच्या जेवणाचं प्रसादाचं ताट घेऊन मंदिरात निघाले. सकाळचा विचार डोक्यात चालू होता, भगवंत असं म्हणाले म्हणून. आणि एक घोडेस्वार पांढरा शुभ्र सदरा घातलेला, मंदीला लाल मंदीला असा फेटा डोक्याला बांधलेला, रत्नजडीत तलवार खुचलेली आणि अबलख घोड्यावर वेगाने दौडत 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 जवळजवळ यांच्या अंगावर त्यांनी ते घोडं घातलं. आणि म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत कट मारून गेला, थोडक्यात कळलं की नाही. आणि हे म्हणाले, अरे तुला दिसतंय का रे माझ्या अंगावर घोडं घातलंय जवळजवळ. थोडंसं वैताग आला की काय चाललंय म्हणजे, त्याला घोडा पण चालवता येत नाही का, असं तो सगळा माइंडसेट असा विचार घेऊन मंदिरात गेला. पांडुरंगाने परत विचारला, अरे नामदेवा आता काय झालं म्हणाले. अहो म्हणाले, तो घोडेस्वार म्हणाले जवळजवळ माझ्या अंगावरच घोडा घातला, अरे मीच होतो. देव काय म्हणाला, पांडुरंगा म्हणाला, अरे मीच होतो. मग आता मात्र यांना प्रश्न पडला की हे कसं काय असू शकतं. डासही मीच होतो, तो घोडा तोही मीच, ज्या माणसाने माझ्या अंगावर घोडं घातलं तो माणूसही म्हणाले मीच होतो, हे कसं काय, हे कसं काय. मग भगवंताला विचारलं
की देवा हे कसं काय? मग देवाने उत्तर काय दिलं ते महत्वाचं आहे. पांडुरंग काय म्हणाला, तुला जर खऱ्या देवाची ओळख हवी असेल तर शंकर मंदिरात जा, तिथे विसोबा खेचर तुझे सद्गुरू आहेत त्यांचे पाय धर, तरच तुला खऱ्या देवाची ओळख येईल. हे सद्गुरूचं मत आहे. पांडुरंगाने सांगितलं खऱ्या देवाची ओळख पाहिजे, सद्गुरूकडे जा, विसोबा खेचर. आणि ती मग पुढे गोष्ट आपल्याला माहितीये. त्या शिवमंदिरात विसोबा खेचर पायात जोडे घालून पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले असतात. मग यांना आवडत नाही. मग ते म्हणतात, अहो बाबा तुम्ही हे काय करताय, असं शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, मला नाही रे उचलतायत. म्हणाले, मी थकलोय, तूच माझे पाय उचलून बाजूला ठेव. असं 2-3 वेळा केल्यानंतर म्हणजे त्यांनी पाय उचलले विसोबांचे नामदेवांनी, तिथे ती शाळून कापले, पुन्हा महादेवाची पिंड प्रगट झाली. असं 2-3 वेळा झाल्या त्यांना कळलं हाच आपला सद्गुरू आणि आता याचे पाय धरल्याशिवाय आपल्याला खऱ्या देवाची ओळख मिळणार नाही. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. दोनदा सांगितलं, आधी पाय धर, आधी पाय धर. मग आता पाय धरले की लगेच देवाची ओळख होईल का? नाही. पाय धरणे याचा अर्थ सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान ग्रहण कर. सद्गुरू जो अभ्यास शिकवतात तो अभ्यास करायला सुरुवात कर. सद्गुरू जो मार्ग दाखवतात त्या दिशेने चालायला सुरुवात कर. सद्गुरू जे पाहायला सांगतात ते पाहायला सुरुवात कर. मग आपण सारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. आणि एकदा का सद्गुरू भेटले मंडळी की जीवाचं सोनं होतं, आयुष्याचं सोनं होतं. जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, त्याचं मोल वाढतं, तसं तुमचं माझं मोल सद्गुरूंनी वाढवलंय. तुमचं माझं आयुष्य आज सद्गुरूंनी सोन्याचं करून टाकलंय. तुमचा माझा संसार सद्गुरूंनी आज सोन्याचा करून टाकलाय. अहो तुम्हाला मला सद्गुरूमुळे लोक सलाम दुवा करतात, नाही तर कशाला कोण कोणाला विचारते सांगा. हे फार महत्वाचं आहे. आपण सारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आगाढ. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण, गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव सद्गुरू उत्तर आहे. मग काय पाहायचं? देव कुठे पाहायचा? सद्गुरूमध्ये जायचा. मग सद्गुरूला कसं पाहायचं? ह्या डोळ्यांनी तर पाहायचंच पाहायचं, पण सगळ्यात महत्वाचं मनाच्या डोळ्यांनी पाहायचं. सगळ्यात महत्वाचं बुद्धीच्या ज्ञान चक्षुंनी पाहायचं. ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहुनी तेथेची राहावे, निज ध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. हा अभ्यास आहे. मग सद्गुरूची प्राप्ती, स्वरूपाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती होते. मग विठोबाचे राज्य नित्य दीपवाळी. नित्य दिवाणी हवी असेल तर ज्ञान मिळवायला पाहिजे. कारण गंडेदोऱ्यांनी काय घेतलं मिळत नाही बाबा. गंडेदोऱ्यांनी आपल्याला गंडवतात. मी मालाडला मुंबईत प्रवचन केलं. एक असंच आपला जाहीर कार्यक्रम होता, मोठ्या ग्राउंडवर त्यांनी प्रवचन ठेवलं होतं. आणि प्रवचन झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं, म्हणाले खूप गर्दी होती. ते ग्राउंड तर भरलंच होतं, आजूबाजूला अशी सगळी घरं होती, तिथे पण उभं राहून लोक ऐकत होते बरं का. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि म्हणाले तिथे आपापसात लोक बोलत होती. म्हणाले वामनरावजींच्या शिष्यांची जर अशीच प्रवचनं चालू राहिली तर आमचा धंदा बंद पडेल. कसला गंडेदोरे विकण्याचा. कारण वामनराव काय करतात, जे जे आपण असे ठावे ते ते सकळांशी लागावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. सगळ्यांना ज्ञान देतात वामनराव. हे मूल आहे. आज तुमच्या माझ्या जीवनातनं भीती निघून गेली. विचार करा, केवढं मोठं उपकार आहे. नाहीतर भीतीने माणूस भीतीग्रस्त होऊन आजारी पडतो, कॅन्सर सारखे रोग होतात, संसाराची राख रांगोळी होते भीतीमुळे. निर्णय घेऊ शकत नाही, निर्णय चुकतात, आयुष्यातल्या समस्या अधिक अधिक वाढत जातात. भीतीमुळे निर्णय घेता येत नाही लोकांना. बरं, भीती कशाची? भीती म्हणजे काय? काल्पनिक कल्पना असते ना. भीती म्हणजे काय? कल्पना. जे घडलंच नाही ते घडेल असं वाटतंय, जो कभी हुआ ही नहीं है और वो होगा की नहीं है भी अपने पास चॉईस आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या आयुष्यात काय घडलं पाहिजे याचा चॉईस माझ्याकडे. आणखीन काय पाहिजे? म्हणजे माझ्या आयुष्यावर माझी हुकूमत आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा कोण नाही. मी वळवीन कशी चैतन्य शक्ती वळणार आहे आणि ती प्रगट होणार आहे. कारण विचार म्हणजे काय आहे? चैतन्य शक्तीचा आविष्कार. आणि जसा विचार तसाच जीवनाला. अरे जर मी विचार वळवले तर माझं जीवन बदलणार आहे.
मी टॉपला जाऊ शकतो, मला कोणी अडवू शकत नाही. मी जाहीर सांगते सगळ्या प्रवचनांमध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे की माझ्यावर करणी करून दाखवा म्हणलं, कोणी करूच शकत नाही. तुम्हाला वाटतं आपल्यावर कोण करणी करतं म्हणून? करूच शकत नाही आपल्यावर. का? आपल्याकडे सद्गुरूचं खरं ज्ञान आहे. कसली भीती? घाबरू नका लिंबू मिरचीला. लिंबू मिरची फालतू गोष्ट. फालतू म्हणजे यातनं काही फळ मिळत नाही, त्याला फालतू म्हणतात. सद्गुरू काय सांगतात? लिंबू मिरची तुमच्या घरात कोणीतरी टाकली, उदाहरण झालं, घाबरायचं कारण नाही. काय करायचं? ते उचलायचं, ते पाण्याखाली स्वच्छ करायचं, सगळं सेपरेट करायचं. त्या लिंबाला डेकोरेशन असतं ना, हळद, कुंकू, बुक्का, गुलाब, डेकोरेशन आहे. सगळं डेकोरेशन काढायचं, त्या टाचड्या बिचड्या काढायच्या, जागच्या जागी ठेवून द्यायचं, आपल्याला वापरायला होतील नंतर गणपतीच्या डेकोरेशनला. साधी गोष्ट आहे ना. आणि ते लिंबू मस्तपैकी धुवायचं, चिरायचं आणि सरबत करून प्यायचं, काहीही होत नाही. आणि जिथून लिंबू आलं तिथे बोर्ड लावून टाका, आणखी लिंब येऊ द्या, ताबडतोब बंद होईल. आपण घाबरत नाही म्हणल्यावर लोक असले प्रकारच करत नाही, वाटेलच जाणार नाही. ह्याच्यासाठी लागतं ते बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. हे निश्चयाचं बळ, आत्मशक्ती, आत्मबळ, मनोबळ, मनाची ताकद हे सद्गुरूंनी दिले. सांगा मग तुम्हाला मला कशाची भीती? अहो तुम्हाला मला कशाचीच भीती नाही. केवढे मोठे उपकार आहेत. लोकांची अवस्था बघा बाहेर, उपास मोडला की घाबरतात. कोणीतरी सांगितलं करणी केली, घाबरला. ज्योतिषी उरले सुरले, 6 महिने पुढचे खराब. याला लगेच वाटतं ज्योतिषी म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप आहे आणि आता त्यांनी सांगितलं म्हणजे आकाशवाणी आणि तेच फुल अँड फायनल होणार. म्हणून नाहीतरी पुढचे 6 महिने खराबच आहेत, मग मी चांगलं करण्याचा प्रयत्न कशाला करू? म्हणून काम धंदा नोकरी सोडून त्या ज्योतिषाचं म्हणणं खरं करतो. हा करतो बरं का. मी बघितले असे लोक. मी ज्या हॉस्पिटलला पूर्वी काम करायचे तिथले घडलेली घटना आहे. मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करायचे त्यांचे नातेवाईक, त्या सरांचे नातेवाईक, त्यांना कोणीतरी त्या ज्योतिषाने सांगितलं 6 महिन्यात तुझा मृत्यू आहे म्हणे. ज्योतिषी तरी काय हुशार, त्याला स्वतःचा मृत्यू कधी येणार माहित नाही, पण दुसऱ्यांच्या तारखा सांगत फिरत असतो. लक्षात घ्या, त्याला काही माहित नसतं उद्या माझ्याबरोबर काय होणार आहे. बरं, ह्यांनी काय केलं? ज्योतिषाने सांगितलं म्हणजे यांना वाटलं आता फुल अँड फायनल. चांगली नोकरी होती ती सोडून दिली बाबांनी. का? तर काहीतरी म्हणे 6 महिन्यात मरायचं ते, आता काय नोकरी करून तरी काय करून, पैसे मिळवून काय करू. शाळेत शिकणारा मुलगा होता, लहान मुलगा. बायको त्यांची गृहिणी होती, म्हणजे त्या माणसाच्या नोकरीवर सगळं घर चालत होतं. बाबांनी नोकरीच सोडून दिली 6 महिन्यात मरणार म्हणल्यावर. नोकरी सोडली, रिकामं बसायला लागला आणि माणूस एकदा रिकामं झाला, रिकामं मन शैतानाचं घर. अक्षरशः तो माणूस नंतर भ्रमिष्ट झाला आणि पुष्कळ जगला. 6 महिन्यात गेला नाही, गेला नाही. पण हे सगळं त्यांनी परिस्थिती ओढवून आणली. ह्यातनं तुम्हाला मला सोडवलंय सद्गुरूंनी. सद्गुरू म्हणाले तू निर्णय घ्यायचा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तू ठरवशील ते घडेल. ज्योतिष बेटी सब झूठ बेटा. मला एकदा कॉलेजमध्ये, म्हणजे पूर्वी मी लहान होते ना, तेव्हा एका ज्योतिषाने मला सांगितलेलं की तू कॉमर्सला जाशील म्हणून, कॉमर्सचा अभ्यास करशील. मी तेव्हाच ठरवलं मी सायन्सलाच जाणार आणि डॉक्टर होणार, आणि झाले बघा. तेव्हाच ठरवलं होतं मी. मला पाहिजे ते मी करणार, तू कसं सांगणार मी काय करणार ते. लक्षात घ्या, हे घडतं ना, आपल्याला ज्ञान असेल तर हे कळतं की माझ्या हातात निर्णयाची दोरी माझ्याकडे, माझ्या जीवनाचा लगाम माझ्याकडे. अरे कारच्या जीवन म्हणजे जर कार आहे तर त्या कारच्या सीटवर ड्रायव्हिंग करणारा मी आहे. दुसरा कसा ड्राईव्ह करणार माझी कार? आणि दुसरा कसं ठरवणार की मला कोल्हापूरला जायचंय का पुण्याला जायचंय? मी ठरवणार. माझ्या जीवनाचा प्रवास, माझ्या जीवनातलं मुक्कामाचं ठिकाण, मला काय पाहिजे, मला काय नको, हे दुसरा कसं सांगू शकतो की मी ठरवणार आहे. हे ज्ञान सद्गुरूंनी दिले. म्हणून तुमचं माझ्या आयुष्यात सुखाचं. सद्गुरूंनी तुम्हाला मला माणूस केलंय. पूर्वी नव्हतो ना आपण माणूस. थोडा विचार करा. माणसाच्या जन्माला आलो, उपाधी देह माणसाचा घेतला, आपण माणूस म्हणून वागत होतो का? आम्ही भांडणं करत होतो, द्वेष करत होतो, एकमेकांची कुरापती काढत होतो. हे सगळं आमच्या आयुष्यात चाललं होतं. गोड बोलायला आम्हाला कोणी शिकवलंच नाही. आम्हाला फक्त एकच माहिती, 14 जानेवारी तिळगुळ घ्या, गोड बोला, एवढंच माहिती. अरे पण प्रत्येक क्षण हा आनंदाचा क्षण आहे.
आणि जीवन जर सुखी करायचं असेल ना तर डोक्यावर बर्फन तोंडात बर्फन, हा फॉर्म्युला सांगितलाय सद्गुरूंनी. पण मनापासून गोड बोला बरं का, उगाच गोड गोड नाही बोलायचं. आपण म्हणतो ना हा फारच गोड बोलतो म्हणजे याच्याकडनं याला काहीतरी हवं असणार माझ्याकडनं, अशी शंका नको यायला लोकांना. आपण जर एकाच पद्धतीने वागलो ना, म्हणजे हिच्याशी पण गोड बोललं तिच्याशी गोड बोललं असं 10 सगळ्यांशी, तर लोक म्हणतात त्याचा स्वभावच गोड आहे. हिच्याशी गोड बोलायचं तिसऱ्याशी लगेच वाकडं बोलायचं, हे काही खरं नाही. कळलं की नाही? हे तुम्हाला मला सद्गुरूंनी ज्ञान दिलंय की संसारात माणसं कशी जोडायची, कसं टिकवायची, नाती कशी टिकवायची, म्हणजे संसार सुखाचा कसा करायचा हेही शिकवलंय आणि परमार्थ सिद्ध कसा करायचा, स्वरूपाची प्राप्ती कशी करायची, करिअर कसं घडवायचं हेही शिकवलं. आणखीन काय पाहिजे? मुलाबाळांना काय शिकवायचं, संस्कार कुठले करायचे तेही शिकवलंय. अहो केवढी मोठी गोष्ट आहे. आज तुमची माझी मुलं जी जीवनविद्येच्या संस्कारात वाढली आहेत, वाढतायत, तुम्हाला मला आईबाप म्हणून डोक्याला शांतता आहे मंडळी. नाहीतर बाकीच्या पेरेंट्सना बघा किती टेन्शन आहे. मुलाची 12वीची परीक्षा आली की वडिलांचं बीपी वाढतं, आईची शुगर वाढते, अशी परिस्थिती आहे. कारण मुलं मोबाईल घेऊन बसतात, पांघरुणाच्या आत बसतात, रात्रभर मोबाईल बघतात, फेसबुक बघतात, नको नको त्या गोष्टी करतात. करिअर तर घडतच नाही आणि त्याचं टेन्शन आई बापाला असतं. तुमच्या माझ्या घरात हे चित्र नाहीये, नसलं पाहिजे, नसलं पाहिजे, लक्षात घ्या. का? कारण सद्गुरूंनी ज्ञान दिलंय. सद्गुरूंनी मुलांना संस्कार कसे द्यायचे, संगतीचं महत्व काय, संतांच्या संगतीचं, इथे हा सत्संग आज जमलाय याचं महत्व काय, हे सद्गुरूंनी शिकवलंय. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, हाच एक मार्ग आहे मंडळी सुखी होण्याचा, बाकी कुठला मार्ग नाही. इथे घेऊन या पोरांना. आज इथं मला दिसत आहेत अन्वयासारखी छोटी छोटी अनेक बाळं इथे बसलीत, ते भाग्यवान आहेत. आज लहान वयात त्यांच्या कानावर हे पडतंय. ही फार मोठे नागरिक, राष्ट्राचे उत्तम नागरिक आणि करिअरमध्ये खूप मोठे होणार. लक्षात घ्या, त्यांचं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही, कारण काय चांगलं आणि काय वाईट याचं ज्ञान लहान वयात होईल. मी उदाहरण सांगते तुम्हाला. आमची सुखदा आता 23 वर्षाची, पण ती लहान होती तेव्हा. काय करायचं आपण, काय करतो बघा, मूल लहान असल्यापासून सत्संगात जायचं जीवनविद्येत घेऊन. जसं ती 11 महिन्याची झाली ना तेव्हापासून आम्ही बाहेर पडलोय प्रवचनाला. म्हणजे पुढीला पाठीला बांधायचं आणि जायचं सगळीकडे. प्रवचन काय कार्य सेवा असेल ते करायचं. त्यामुळे ते ऐकत आणि घरात दररोज सद्गुरूंचं श्रवण करायचं. त्यामुळे तिच्या कानावर पडत होतं ते, लहान बाळ असली तरी. 5 वर्षाची होती. आमच्या सोसायटीत एकदा कीर्तन महोत्सव होता, म्हणजे आपण म्हणतो ना ते सप्ताह असतो तेव्हा, कीर्तन सप्ताह. तर मी काय विचार केला की हिला कीर्तन कधी पाहणार ही, कारण आता सद्गुरू कीर्तन करत नाहीत, पूर्वी करायचे, आता प्रवचन करतात. मग मला असा विचार आला की हिला कीर्तन म्हणजे काय असतं हे तरी निदान कळावं. म्हणून मग सोसायटीमध्ये तो कार्यक्रम होता कीर्तन सप्ताह. मी तिथे तिला घेऊन गेले. मोठा मंडप आणि ते सगळं मांडलेला होता. कीर्तनाचं सगळं ती तयारी असते आपल्याला माहिती आहे. आणि सगळे उभे, वेणेकरी उभे, टाळकरी उभे आणि कीर्तनकार आले आणि कीर्तन सुरू होणार. तर आम्ही बरोबर ते 5 मिनिटं आधी त्या मंडपात गेलो आणि खाली बसलो फक्त असं सतरंजीवर, मी आणि ती. त्या 5 वर्षाच्या मुलीने मला प्रश्न विचारला आमच्या सुखदाने, हे खरं ज्ञान देतात का? कीर्तनकारांकडे बोट केलं मला विचारलं. 5 वर्षाची मुली, हे खरं ज्ञान देतात का? म्हटलं नाही. म्हणली मग चल कशाला वेळ वाया घालवायचा, आम्ही परत गेलो. 5 वर्षाच्या मुलीला माहितीये खरं ज्ञान आत्मज्ञानी सद्गुरू देतो. खरं ज्ञान कुठे मिळतं? आत्मज्ञानी सद्गुरूकडे मिळतं. मला काही कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण हे 5 वर्षाच्या लेकराला कळतं त्याला, कारण सद्गुरूचं ज्ञान आहे हे मला सांगायचं. मग हे जर त्या 5 वर्षाच्या वयात कळत असेल तर मग आयुष्यातले निर्णय घेताना किती विचार करून घेतील सांगा. आपल्याला टेन्शन आहे का? कसा निर्णय घेईल, कसे मित्रमैत्रिणी मिळतील, अभ्यास करेल का न करेल? अहो अभ्यास करू नको असं सांगावं लागतं. अशी परिस्थिती आपल्या घरात आहे. हे किती महत्वाचं आहे. हे ज्ञान सद्गुरू देतात. हे ज्ञान फार महत्वाचं आहे. पालक म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की मुलं अभ्यास करतात, मुलं लक्ष देऊन टार्गेट ठेवून अभ्यास करतात, मित्रमैत्रिणींची संगत योग्य तीच धरतात, कारण त्यांना माहिती आहे जसं मी आहे किंवा जशी मी आहे तसेच मला संगत मिळणार आहे, कारण मी आकर्षण घेणार आहे. मी जसं आहे त्याच विचाराचे लोक मला भेटणार आहेत, तेच माझे मित्र होणार आहेत. मग मी जर फक्त अभ्यासच करणार आहे तर मला जे मित्रमैत्रिणी भेटतील ते अभ्यास करणारेच भेटतील.
बघा, समानशील व्यसनेषु सख्यम असं म्हटलं जातं. कॉमन इंटरेस्ट एक असेल तर मैत्री होते. म्हणून दारू पिणारा आणि पंडित यांची मैत्री कधी होत नाही. दारू पिणाऱ्याचा मित्र कोण? दारू पिणारा दुसरा. आणि जो पंडित आहे, ज्ञानी आहे, त्याचा मित्र कोण? जो पंडित आहे दुसरा ज्ञानी आहे. म्हणून संत काय म्हणतात? मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. भगवंताला सांगतात आम्हाला काही बाकी दुसरं देऊ नकोस. नरके मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. कारण मला ते आवडतं, म्हणून तेच माझे मित्र असू देत की ज्यांना गोडी, भगवंताची मला जशी गोडी आहे तशी भगवंताची गोडी ज्याला आहे तो माझा सखा कर, तो माझा मित्र कर. मग गुण गाई ना आवडी हे जी माझे सर्व जोडी. याच्यासाठी तर तुमचा माझा जन्म आहे. हे सगळं सद्गुरूंनी दिलेलं आहे. म्हणून सद्गुरूचं स्मरण महत्वाचं. हे जर त्यांनी निर्माण केलं नसतं ज्ञान, हे जर त्यांनी लिहून ठेवलं नसतं, हे जर त्यांनी कीर्तन आणि प्रवचनं केली नसती आणि ती आज रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याला मिळाली नसती तर विचार करा आपण आज कुठे राहिलो असतो. या जगाच्या गर्दीत कुठेतरी पसाऱ्यात हरवून गेलो असतो. आणि विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसाची किंमत शून्य. पण त्या शून्याच्या मागे एक उभा राहिला तर शून्य किमतीचा माणूस, जसा त्या शून्याची किंमत 10 पटीने वाढते तसा शून्य किमतीचा माणूस किंवा एक प्रभू जर सद्गुरू रूपाने आपल्या मागे उभा राहिला तर शून्य किमतीचा माणूस पूज्य होतो. काय किंमत तुमची माझी वाढवली बघा सद्गुरूंनी. तुम्हाला मला वेगळं केलं इतरांपेक्षा. अहो म्हणून लोक सल्ला विचारतात तुम्हाला मला. नाहीतर आपण काय सांगणार? आपण सांगणार का हो ना, तुलाही प्रश्न आहे मलाही प्रश्न आहे, काय करू? ह्याला मार्गदर्शन म्हणत नाहीत ना. मग एखाद्याला काहीतरी त्याला आहे अडचण म्हणा, समस्या, आणि त्याला माहिती आहे तुम्ही बाबाराव पैसे शिष्य आहात, तर तो मोठ्या अपेक्षेने येतो की थोडीशी अडचण आहे, काय मार्ग सांगितलंय तुम्हाला मला. आपण उगाच पदरचं सांगत नाही ना, सद्गुरूंनी सांगितलेले उपाय त्यांना सांगायचे. मग ते उपाय कोणते? विश्वप्रार्थना म्हण. मग विश्वप्रार्थनेत काय म्हणायचं? तुला जे हवंय ते गाण, त्याच्यात कोण गाण. सर्वांचे संसार सुखाचे होते. तुला संसार सुखाचा करायचा आहे स्वतःचा, काही अडचण आहे म्हण सर्वांचे संसार सुखाचे होते, सर्वांच्या पतीला चांगली बुद्धी दे. तुम्ही म्हणाल असं केल्याने मिळतं कशावर? आता माझं उदाहरण सांगते. सगळ्यात माझी उदाहरण आमचे बसले पतिराज समोर, कळलं की नाही. मी सद्गुरूंना पूर्वी फोन केला होता अनुग्रह घेतल्यानंतर. मी पुण्यात होते, घरात ते लग्नाचं बघत होते. मला डॉक्टरकीचं शिक्षण झालं, प्रॅक्टिस चालू, सकाळी हॉस्पिटल, संध्याकाळी माझं क्लिनिक. आई वडील लग्नाचं बघत होते, आता मुलीचं लग्न करायचं. आणि मी ठरवलेलं जीवनविद्या सोडायची नाही, आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. मग आता जोडीदार कसा पाहिजे? जो हे करू देईल तसा जोडीदार पाहिजे ना. नाही तर मग अडचण आहे. बायकांना अडचण येतात मंडळी. घरच्यांनी सांगितलं नाही जायचं प्रवचन की बंद ना सगळं, आपल्याला तर लाईफ टाईम करायचं होतं, हे माझं ठरलेलं होतं आधी. मग मी सद्गुरूंना फोन केला, मुंबईत, पुण्यातनं फोन केला माऊलींना, आणि म्हटलं माऊली घरामध्ये लग्नाचं बघतायत, पण मला जीवनविद्येतच राहायचंय आणि हे कार्य मला आयुष्यभर करायचंय, मी काय करू? गुजे विणं हितं कोण सांगे. स्वतःच्या बुद्धीने नाही करायचं. मग मी त्यांना फोन केला, मी काय करू, मला अशी अशी इच्छा आहे. म्हणाले तू प्रार्थना म्हण आणि प्रार्थनेत ओढ घाल, सर्वांना मनासारखा पती मिळू दे, रिझल्ट तुम्ही बघताय. आणि त्यांची बाजू पण सांगते, त्यांना पण कार्य करणारीच बायको हवी होती. दोन्ही मागण्या पुरवल्या सद्गुरूंनी. आणि त्यांना ऍडिशनल हवं होतं, बायको प्रवचन करणारी हवी होती, ते पण पुरवलं. सगळं पुरवलं सद्गुरूंनी. जे जे मागितलं ते दिलं. विचार जसा विचार तसाच जीवनाला आकार. अहो केवढं मोठं शस्त्र आहे. मग विश्वप्रार्थना म्हण संसार सुखाचा होत. अडचण आहे ना. कराडचा अनुभव सद्गुरूंनी प्रवचनांमध्ये सांगितलाय, आपण सगळ्यांनी ऐकला असेल. सासू सुनांचं जमत नव्हतं, तिने सुरुवात केली सुनेनी म्हणायला सासूकडे पाहून. सद्गुरूंना भेटली आणि सांगितलं तिचं दुःख. सद्गुरू म्हणाले मी तुला एक उपाय सांगतो, करशील का? हो म्हणाली जेव्हा जेव्हा सासूबाई तुझ्या नजरेसमोर येतील किंवा तुझ्या विचारात तू त्यांना आणशील तेव्हा मनापासून म्हण देवा यांचं भलं कर. एवढं एकच वाक्य, देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर. तिने तो जप सुरू केला. सासूबाई समोर आल्यानंतर 3 महिने ती म्हणत होती आणि पूर्वीची सासू तिला त्रास देणारी होती, ती 3 महिन्यात बदलली. आणि तिने येऊन सद्गुरूंना सांगितलं, माऊली आता माझी सासूबाई म्हणजे माझ्या आईपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते. लगेच रिझल्ट आहे. घर मोडलं नाही. नाहीतर सासूसुनांच्या भांडणामुळे संसार मोडून पडतो मुलाचा.
म्हणजे लग्न करतात कशासाठी? मुलाचं आनंदासाठी. पण जर ह्या दोन घटकांचं जमलं नाही तर संसारात मिठाचा खडा पडतो. पण म्हणून सद्गुरूंनी काय शिकवलंय? तडजोड, दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. आणि ही सुखाची जोड प्रार्थनेने होते. ही सुखाची जोड हा महामंत्र आहे. देवायांचं भलं कर, देवायांचं भलं कर, देवायांचं भलं कर. दिवसभर म्हणाले. आपल्या ओळखीतला असो नसो, परिचयातला असो नसो, सखा सोयरा असो नसो, पण त्यालाही सुख हवंय, मलाही सुख हवंय. मग त्याला सुख मागताना जो मागणार आहे त्याला पहिलं मिळतं. हे सिक्रेट आहे. मला सुख पाहिजे ना, मग मी मागितलं पाहिजे. एवढंच करायचं. कर्म, मागण्याचं कर्म. आणि मागाल ते मिळणार आहे म्हणजे 100%. 100%. कारण निसर्गाने, परमेश्वराने ती व्यवस्था केली आहे. अंतरात देणारा बसलाय ना विठोबा. अंतरात कोण आहे? आत्माराम, विठ्ठल, पांडुरंग. तो काय म्हणतो? तथास्तु. जे जे मागशील त्याला विठ्ठल, अंतरातला देव काय म्हणतो? तथास्तु. तथास्तु म्हणजे काय? तसाच तू. म्हणजे कसा? जसा मागतोयस म्हणजे जसा विचार करतोयस तसाच तू. यश पाहिजे का? यश मागितलं पाहिजे. ऐश्वर्य पाहिजे? ऐश्वर्य मागितलं पाहिजे. एवढंच करायचंय. काय फॉर्म्युला आहे? मी तुम्हाला सांगते, बऱ्याच वर्षापूर्वी मी ज्योतिषशास्त्र पण शिकलेली. मला आवड होती त्या गोष्टींची. माझ्या वडिलांना पण आवड होती, म्हणून ती आवड माझ्याकडे. शिकल्या, आणखी परीक्षा पण दिल्या ना काही ठिकाणी. विचारायला येऊ नका, भाग वेगळा, आता ते सुटतं सगळं. पण मी सांगते तुम्हाला, हे शास्त्र, ज्योतिषशास्त्र शिकत असताना, तो अभ्यास करत असताना मला लक्षात आलं, जेव्हा मला सद्गुरू भेटले, सद्गुरूंनी अनुग्रह दिला, आणि मग जेव्हा मी आपली हरिपाठ, प्रार्थना, नाम हे घ्यायला सुरुवात केली ना, त्यावेळेला ते करता करता मला आत्मधनं आवाज आला की जगाला ज्योतिषशास्त्राची गरज नाही, तर ह्या ज्ञानाची गरज आहे. आणि ते शास्त्र सुटलं. मला सोडावं नाही लागलं, ते आपोआपच सुटलं. सद्गुरूंनी सोडवलं, त्यातनं बाहेर काढलं मला. कळलं की नाही? कारण ज्योतिषी काय सांगतो? ते असं असं केलंयस तू मागच्या जन्मात, म्हणून आता तसं तसं होणार आहे, हे सांगतात ज्योतिषी लोक. अरे पण ते जे काही होणार आहे ते न होण्यासाठी काय करायचं ते महत्वाचं आहे ना. आता संतांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? की जसं कर्म केलेस तसं फळ मिळणार आहे. बरोबर ना? ते काय म्हणाले? नियम आहे निसर्गाचा. जे पेरावे तेच उगवते, जसे करावे तसे भरावे. बोया बीज बबूल का आम कहा से पाय. हा निसर्गाचा नियम आहे. गहू पेरले गहू येणार, मका पेरले मका येणार. पण माणसाच्या जीवनात ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन घालता येते. तिथे गहू पेरला आणि मका आला असं होत नाही ना. तिथे गहूच येणार, पण इथे वेगळं आहे ना. इथे पूर्वजन्मी जे काय केलं असेल, उदाहरण द्या, अशुभ कर्म केली आहेत, आपल्याला कुठं माहिती आपण काय केलंय, पण तरी ते कळतं. कसं कळतं? जीवनात जे प्रसंग येतात त्याच्याकडे ज्ञानदृष्टीने पाहिलं तर कळतं की अरे माझ्या जीवनात हे असं का घडतंय. समजा एखाद्याच्या वाट्याला दुःख आहे, तर त्यांनी थांबून थोडा विचार केला पाहिजे की हे का घडतंय माझ्या बरोबर. मग शास्त्र काय सांगतं? जे पूर्वकर्म केलेस ना त्याचे हे भोग. वृक्ष जाणीचे फळे, मानस जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे, असं म्हटलेले सांगतात. बरोबर? सद्गुरू म्हणाले अरे हा निसर्गाचा नियम आहेच, क्रिया तशीच प्रतिक्रिया. पण मी कशासाठी बसलोय? सद्गुरू म्हणतात मी कशासाठी बसलोय? मी तुला इंटरॅक्शन घालायला शिकवण्यासाठी बसलोय. प्रार्थनेची इंटरॅक्शन घाल, तुझी प्रतिक्रिया बदलली की नाही बघ. म्हणाले मी प्रवचन करायचं सोडून देईन, सांगितलेलं कितीतरी वेळा. म्हणाले प्रार्थना मागचं सोडून दे, जसं मगाशी बाबा म्हणाले मागचं सोडून द्या. आपण म्हणतो ना झालं गेलं रंगेला मिळालं, पुन्हा बघू नकोस मागे पुन्हा पुन्हा. बरोबर ना? मग आता इथून पुढे कसं बदलायचं ते महत्वाचं आहे. जे घडलं त्याच्यावर आता कंट्रोल नाही, पण त्याची जी मला उद्या प्रतिक्रिया मिळणार आहे ती मवाळ करण्याचं किंवा ती पूर्णतः बदलण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. काय कमाल आहे. आणि ते सामर्थ्य, ती प्रतिक्रिया बदलण्याचं शास्त्र म्हणजे इंटरॅक्शन, म्हणजे विश्व प्रार्थना किंवा हरिनाम. मग हरिनाम, तुम्ही म्हणाल हरिनाम घेतल्याने इंटरॅक्शन घडते का? 100% घडते. नराचा नारायण होतो, आणखीन काय पाहिजे? इंटरॅक्शन. कळलं की नाही? पण सद्गुरूंचा अनुभव काय? सद्गुरू म्हणाले मी 30 वर्ष नामावर बोललो, 1952 ते 1985.
30 वर्ष काळाचौकी म्हणा, लालबाग म्हणा, परण म्हणा, हरिनामावर त्यांची कीर्तन प्रवचन आहे. कारण पूर्वी आपलं काय होतं, नाम संप्रदाय म्हणतात. नाम हा ज्याचा आत्मा आहे, नाम संप्रदाय. सद्गुरू नामयोगी, त्यामुळे नामाचा प्रचार. 30 years ऑफ हिज लाईफ. पण सद्गुरूंच्या लक्षात आलं की ह्या 30 वर्ष हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. पण लोकांनी नाम घेतलं नाही, फार थोड्या लोकांनी घेतलं, 100 फार थोडे घेतलं. मग सद्गुरू नाराज नाही झाले, सद्गुरू रागावले नाहीत, सद्गुरू गुहेत जाऊन बसले नाहीत, ताटी बंद करून बसले नाहीत, दरवाजा बंद करून बसले नाहीत. म्हणाले आता यांचं काय करू. म्हणाले नाम घ्या सांगतोय तर नाम घेऊया, नाही का. देव घ्या ना देव आला फुकायचा. लोक काय म्हणाले, देव न लगे नाही लागत म्हणाले देव तुमचा. का, साठवणीचे जागे उडले. ठेवायचं कुठे म्हणाले देवाला, साठवायला जागाच नाही. साठवायचं कुठे, मनामध्ये, चित्तामध्ये. सद्गुरूंनी हे अनुभवलं. 30 वर्ष सांगतो घेत नाहीत, आता यांचं काय करू. आई पण काय म्हणते, बाबा असं नाही तर तसं करू, पण लेकराचं काहीतरी मार्गी लागलं पाहिजे, कसं का होईना. ती आई म्हणजे आपले सद्गुरू. त्यांनी काय केलं, चिंतनातनं विश्व प्रार्थना निर्माण केली. आणि आज ती विश्व प्रार्थना लाखो लोकांचा संसार सुखाचा करते. हा रिझल्ट आहे. मग सद्गुरूंनी सोडलं नाही आपल्याला वाऱ्यावर. ते म्हणले नाम नाही ना घेत, असू दे म्हणाले. असतात काही जण नाकाळ, नाही का. सगळी मुलं कुठे सारखी असतात आपली, सगळी बोटच सारखी नाही हाताची, तर लोक कशी सारखी असतील. एखादा घेतो, एखादा नाही घेत, पुन्हा रागावले नाही. हाकलून पण दिलं नाही आपल्याला. फार मोठे उपकार आहेत, धरून ठेवलंय. नाही तर तुमच्या माझ्यामध्ये आपल्यामध्ये दोष काय कमी आहेत का सयासी मांडू इतरांचे दोष मज दयासी काय कोणी असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्यामध्ये काय दोष कमी आहेत का, भरपूर दोष आहेत. आम्ही कधी प्रार्थना म्हणतो, कधी म्हणत नाही, कधी अर्पण म्हणतो, कधी म्हणत नाही, म्हटलं तर मनापासून म्हणत नाही. आमच्यामध्ये पण दोष आहेतच ना. पण सद्गुरूंनी वाऱ्यावर नाही सोडलं. असू दे, आज नाही म्हणत, उद्या म्हणेल, जसं येईल तसं तर म्हणाले बाळा, आज तुला नाही कंटाळा आला, पण उद्या चांगलं वाटेल, परवा आणखीन चांगलं वाटेल, तेरवा आणखीन चांगलं वाटेल आणि तू सक्सेसफुल होशील. सोडलं नाही वाऱ्यावरती त्यांनी आपला हात कधीच सोडलेला नाही. आपणही त्यांचा हात सोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. आपण जर त्यांचा हात सोडला तर आपल्याला तारणारा कोणी नाही, तरी खुणगाड काढणार. हरी रूठे, कबीरांनी सांगितले, हरी म्हणजे भगवंत. हरी रूठे गुरु ठोरे. अरे काय घाबरू नको, भगवंत जरी रुसला तुझ्यावरती ना, तरी सद्गुरू आहे तुझ्याकडे. हरी रूठे गुरु ठोर आहे खंबीरादार गुरुचा. पण गुरु जर रागवला, गुरु जर रुसला, गुरु रूठे हरी नाही, मग कोणीच काय करू शकत नाही. हरी रूठे गुरु ठोर आहे, गुरु रूठे हरी नाही, हे लक्षात ठेवा. हरी पण काही करू शकत नाही. सद्गुरू पुढे हरीचं पण चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, देवाची शेंडी सद्गुरूच्या हातात आहे. गुरु गोविंद दोनों ही खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. सद्गुरूला विसरू नका म्हणताय, धरून ठेवा घट्ट. मग सद्गुरू म्हणाले, आता मी तुला सगळ्या बाजूने ज्ञान देतोय की तुला देव कुठे बघायचा आहे. आपला देव सद्गुरू, जो या डोळ्यांना दिसतो. दुसरा देव बघण्याची जागा काय पाहिजे, देवाला पाहिजे. देव म्हणजे काय, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर दिव्य व्यवस्था किंवा सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. ह्या सगळ्या व्याख्या शिकवल्या. जो देतो तो देव, शरीर साक्षात परमेश्वर. हा बघ इथे परमेश्वर बसलाय म्हणाले. कुठे जातो आणखी शोधायला. एक तरी सिद्धांत करा, एक तरी सिद्धांत म्हणजे सद्गुरूला पाहणे. काय पाहायचं, शरीराच्या ठिकाणी पहा परमेश्वर आहे. काय आधी पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. काय दाखला पाहिजे अजून, आतमध्ये नांदणारा कोण आहे, पांडुरंग आहे. आणि तो भेटेल केव्हा, मन कुंडलिका आवरुणी धरा तरी होय सोयरा पांडुरंग. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोची खरा वार करी पंढरीचा. आतमध्ये बघायला शिकवलंय काय पाहिजे. मग आतमध्ये व्यवस्था आहे, सिस्टमॅटाइज ऑर्डर. जेवण केलं आपण, अन्नाचं पचन कसं होतं, आपोआप होतं ना. जेवण करून बाहेर पडलो, पोटामध्ये पचनाची प्रक्रिया चालू आहे, आपोआप चालू आहे. बटन आहे का बाहेर, कुठंच स्विच नाही. पोटामध्ये ऍसिड असतं की नाही, अन्नाचा घास खाल्ला की ऍसिड येतं. ऍसिडचं एक बटन, इन्सुलिनचं एक बटन, ब्लड प्रेशरचं एक बटन, हृदयाचं असं आहे का बाहेर कुठे स्विच,
अहो अंगावर इथे शरीरावर स्विच बोर्ड लावून फिरायला लागलं असतं. आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, लोकल ट्रेनमध्ये चढताना किती धक्का लागला, हृदयाचं बटन बंद झालं स्विच बोर्डवरचं. असं होऊ शकतं ना, पण अशी व्यवस्था नाही आहे. सगळं आतमध्ये स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर, दिव्य व्यवस्था. भाई अंदर चलाने वाला है, इसलिए सिस्टीम चल रही है. कळलं ना. सायन्समध्ये आपण वेगवेगळं शिकतो. पचन संस्था वेगळी, श्वसन संस्था वेगळी, मेंदू वेगळा, हृदयाचं कार्य वेगळं. अरे पण ह्या सगळ्यांचा मेळ कुणीतरी घातलाय का नाही इथे? हा हृदयाचा, मेंदूचा, किडनीचा मेळ काय आहे का नाही इथे? काय सुंदर मेळ घातलेला आहे. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी, तो रंगारी श्रीरंग इथे आहे. काय सुंदर आहे बघा. इथे पांडुरंग आहे, इथे दिव्य व्यवस्था आहे, म्हणून इथे परमेश्वर आहे. काय पाहायचं, कुठे पाहायचं, कसं पाहायचं. ही समोर बसली आहे, तिचं नाव काय जे समाजाने दिलेलं आहे. आता ही संगीता नाही बसली, संगीताच ना. तर समाजाने तिला नाव दिलं संगीता. पहिल्यांदा बघताना काय करतो आपण, समाजाने काय नाव दिलं, संगीता म्हणतो. मग सद्गुरू म्हणाले आता तुला ज्ञान देतो मी, काय पाहायचं, कुठे पाहायचं आणि कसं पाहायचं. काय पाहायचं तर संगीता दिसू देत समोर, पण तिला संगीता म्हणून न पाहता तिला पांडुरंग म्हणून पाहायचं. नर नारी बाळे अवधा नारायण ऐसे माझे मन करी देवा. कळलं की नाही? काय सुंदर शिकवलंय सद्गुरूंनी, काय वर्णाला सद्गुरूचा महिमा. मग हिला संगीता न म्हणता पांडुरंग म्हणून पाहायचं. मग संगीताने नवऱ्याकडे पाहताना पांडुरंग पाहायचं. तर हिच्या ठिकाणी जी व्यवस्था ती साईबाबांच्या ठिकाणी व्यवस्था, मुलांच्या ठिकाणी तीच व्यवस्था. हे असं जर आपण पाहणं बदललं तर तोच परमार्थ आहे. कारण खरा परमार्थ पाहण्यात आहे. हे जर कळलं नाही तर सगळा परमार्थ पाण्यात. म्हणून पाहणं बदलायला सद्गुरू शिकवत आहे. ज्ञानदृष्टी, जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी सद्गुरू देतात. मग आता तुम्ही म्हणाल की ऑफिसमध्ये पण बॉस आहे, आता तुम्ही सांगितलं की तो पण पांडुरंग, पण फार त्रास देतो म्हणाले. काय कळलं ना, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. की सद्गुरू सांगतात, संत सांगतात, जे जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत, हाच भक्ती योग निश्चित जाण माझा. पण पांडुरंग ह्याला भगवंत म्हणू कसा, किती छळतो म्हणाले मला बॉस माझा. मग आता याच्यावर उपाय काय? ह्याच्यावरती उपाय एकच आहे. त्याच्या ठिकाणी पांडुरंग प्रगट कसा होईल याच्यासाठी शुभचिंतन त्याच्या नावाने करायचं. देवा बॉसचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याला शांत झोप लागू दे, देवा याचा पगार वाढू दे, देवा याचं प्रमोशन होते, देवा याची बदली होऊ दे, संपला प्रश्न. अरे लाख दुःख की एक दवा आहे आपले पास. सगळ्याची उत्तर आहे. आहेत का नाही? सगळ्याची उत्तर आहे. बदली वैभव काय नाही तर तो त्याचा प्रश्न. पण आपण त्याच्याबद्दल चांगलं चिंतन करायला लागलो की तो इतरांशी आहे तसाच वागेल, पण तुमच्याशी चांगला वागेल. आपला प्रश्न सुटला की नाही? इट्स व्हेरी सिम्पल. बॉसिंग करणारी, बुलिंग करणारी मुलं असतात शाळा कॉलेजमध्ये. एखादा गरीब स्वभावाचा विद्यार्थी असतो, त्याच्यावरती 4 मुलं दांडगाई करणारी मुलं. अहो जीवनविद्येतली मुलं काय काय सुंदर सुंदर अनुभव सांगतात. आपल्या बालसंस्कार देणारी मुलं. मग त्या एका मुलाने मला, मुलीने अनुभव सांगितला. शाळेमध्ये म्हटली स्पर्धा होती, त्यांचं काय म्हणतात ते गेम्स होत्या, अॅन्युअल डेच्या गेम्स असतात ना स्पर्धा खेळांच्या. तर आता तिला पहिला नंबर पाहिजे होता. सद्गुरूंनी सांगितलंय जे करशील ते टॉपला जायचं. मी म्हणाली मला पहिला नंबर पाहिजे. पण मग बाकीचे पण जे सगळे होते खेळाडू, तिच्याच वर्गातले दुसऱ्या तुकडीतले मित्रमैत्रिणी, ते पण सगळे त्या स्पर्धेत होते आणि सगळ्यांनाच पहिला नंबर पाहिजे. आम्ही काय करणे का, सगळ्यांना पहिला नंबर पाहिजे, हिला पण पाहिजे. मग ही म्हणली आता भांडून तर काही उपयोग नाही, किंवा डोकं काय लावणार ना आता. मग ती म्हणली मी एकच केलं, मी म्हणायला सुरुवात केली, देवा सगळ्यांचं भलं कर, देवा सगळ्यांचं भलं कर आणि देवा सगळ्यांचा पहिला नंबर दे. माझाच पहिला नंबर आला म्हणा. काय अनुभव आहेत मुलांचे, काय अनुभव आहेत मुलांचे. छोटे छोटे अनुभव पण खूप शिकवून जातात आपल्याला. काय त्याची श्रद्धा आहे बघा की मी देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा सगळ्यांचा पहिला नंबर येते असं म्हटलं नाही म्हटलं की मला मिळणारच. काय श्रद्धा आहे, केवढं शिकण्यासारखं आहे. आपल्याकडे अशी श्रद्धा पाहिजे की मी मागितलं ना माझा सद्गुरू देणारच, देणारच म्हणाले मला. ही श्रद्धा, ही श्रद्धेचा खुंट आहे ना मंडळी, हा बळकट पाहिजे. आज हल्ली आमची श्रद्धा काहीतरी थोडं 19-20 झालं
आणि मग आमचे सद्गुरूवरचं प्रेम थोडं कमी झालं, पाव किलो अर्धा किलो श्रद्धा कमी झाली, असं चालत नाही. ही श्रद्धा नाही, हा व्यवहार आहे. हा व्यवहार आहे. सद्गुरूकडे काय पाहिजे? सद्गुरूकडे जो आपण असतो ना देणे घेणे, हा सद्गुरूकडे जे काही आपलं नातं असतं ते आपण मागायचं आणि त्यांनी पुरवायचं, हे व्यवहाराच्या पलीकडचं असतं. तिथे श्रद्धेचं नातं असतं, ते प्रेमाचं निष्ठेचं नातं असतं. आणि म्हणून सद्गुरूला घट्ट धरा. सद्गुरूंनी कधी सोडलेलंच नाही. अनुभव तर घ्या, ते सतत आपल्या बरोबर आहे. तो मागे आहे, पुढे आहे, सगळीकडे मला सांभाळतोय. आणि या आघात निवाराया मागे पुढे उभा सांभाळित माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देव गुरु तोच आहे. मग सगळीकडे आता तो बॉस जरी असला ना तरी देवा याचं भलं कर, देवा याला चांगलं वागण्याची बुद्धी द्या, अरे तुझ्याशी चांगलंच वागणार, मग तो तुला पांडुरंग म्हणायला काय हरकत आहे? हे सगळं ज्ञान सद्गुरू देतात. आणि म्हणून अशा सद्गुरूच्या ज्ञानाचं स्मरण, सद्गुरूंनी केलेल्या उपकारांचं स्मरण, सद्गुरूंनी समाज सुखी व्हावा, राष्ट्र सुखी व्हावं, विश्वातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा म्हणून दिवस रात्र केलेल्या कार्याचं स्मरण, म्हणून सद्गुरूचं स्मरण पुण्यस्मरण करायचं असतं. संतांचं पुण्यस्मरण याच्यासाठी करायचं. त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण, त्यांनी केलेल्या कार्याचं गुणगान, आणि त्यातला एक तरी अंश आमच्यामध्ये यावा. 100% नको, पण एक तरी अंश आपल्यात उतरायला काय हरकत आहे? कारण काय माहिती का, मागितलं तर पाहिजे ना. मागितलं की मिळतं. सद्गुरूंची अडचण तीच आहे मंडळी. मी 2 मिनिटात थांबते ना, ग्रंथ आणून दिलेत माझ्या हातात. अडचण काय आहे संत सद्गुरूंची? ते द्यायलाच बसले, पण आपण मागत नाही. ते द्यायलाच बसले. काय द्यायला बसले? आत्मा लावून द्यायला बसले. निज रूप दाखवावं, हरिसी दाखवावं, हे दाखवण्यासाठी, हे देण्यासाठी ते बसले. आपण मागतो का भगवंता सद्गुरू मला, तुला जो पांडुरंग लाभला, तुला जो पांडुरंग भेटला, तुझ्या अंतःकरणात जो राम प्रगट झाला तो माझ्या अंतःकरणात प्रगट होतो, मागतो कधी? हे मागितलं पाहिजे. हे मागितलं की ते देणार, त्याच्यासाठी बसले. जसं गोंदवलेकर महाराज म्हणाले, त्यांच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे की माझ्याकडे जे येतात ते काय मागतात? हिंगजिरे मागतात. म्हणजे काय? महाराज वंशाचा दिवा, मुलगा नाही, मुलगा होऊ द्या. सद्गुरू म्हणतात रडला. महाराज मुलाला नोकरी नाही, नोकरी लागू द्या, असं मागतो. महाराज आता नोकरी लागली, चांगली सून मिळू द्या. महाराज मला नातू होऊ द्या, मला पुणतू होऊ द्या. हे मागणं असतं आमचं. महाराज तुमच्या ठिकाणी जो राम आहे तो माझ्या हृदयात येऊ द्या. हे कधी मागणार? ह्याच्यासाठी ते बसलेत. ही त्यांची अडचण आहे. मागितल्याशिवाय देणार नाही. अहो आई मला भूक लागली असं म्हणल्याशिवाय आई सुद्धा जेवायला वाढत नाही. तर ते त्यांच्याकडे जर मागितलं तर ते देणार, पण मागतच नाहीत की सद्गुरू मला भगवंताची भूक लागली, माझ्या हृदयात तुम्ही विराजमान व्हा, माझ्या उपाधीतनं तुम्ही पूर्णत्वाने प्रगट व्हा, मला पूर्णत्व द्यावं. मागा तर खरं. देणार ते येणार, ते प्रगट होणार तुमच्या माझ्या ठिकाणी 100%. पूर्णत्व मागा. फार गरज आहे. कारण जगामध्ये ना इतक्या अडचणी आहेत आणि इतके लोकांना प्रॉब्लेम्स आहेत. आणि सद्गुरूंनी आपल्याकडे गुरुदक्षिणा मागितली आहे ना. काय मागितली आहे गुरुदक्षिणा? माझा प्रत्येक शिष्य वामनराव पै झाला पाहिजे, ही गुरुदक्षिणा आहे. मागा महाराज, मला तुमच्यासारखं करा, सारखं मागा. ते मूल कसं दोषाला होतं ना आईच्या मागे, आई दे ना, आई दे ना, आई दे ना, आई दे ना. शेवटी ती वैतागून देते त्याला, घे बाबा एकदाचा, कळलं की नाही? तसं महाराजांना सद्गुरूंना व्हायचं, द्या ना सद्गुरू, माझ्या हृदयात या ना सद्गुरू, माझ्यामधून प्रगट व्हा ना सद्गुरू, द्या ना सद्गुरू, द्या ना सद्गुरू. देणार ते, कळलं की नाही? ते तयारी करून घेणार. देणार म्हणजे डायरेक्ट नाही देत. मग ते आपल्यामध्ये बदल घडवतील, आपल्या अंतःकरणाची बैठक बदलतील, आपल्याला वेगवेगळ्या अंगाने मार्गदर्शन कसं मिळेल त्याची ते व्यवस्था निर्माण करतील, इकडची तयारी करून घेतील, आणि मग आपल्या हृदयात कायम ते विश्रांतीला येतील, कायम प्रगट होतील. हा प्रोसेस आहे. मागितलं पाहिजे, कारण जे मागायला ते मिळतं. म्हणून काय मागायचं याचा चॉईस प्रत्येकाला आहे. म्हणून मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. काय होतं, तूच आहे म्हणलं की समोर बोट दाखवतो, म्हणजे माझा काही संबंध नाही, तू बरं का. म्हणून आजपासून जरा बदलायचं. मीच आहे, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मी जो विचार करतोय तेच मिळणार आहे. मी जे चित्र रंगवतोय तेच मिळणार आहे. मी जसं डिसिजन घेतोय तेच मिळणार आहे. मग सद्गुरूला काय सांगायचं? माझा डिसिजन योग्य होऊ दे, कारण तो तू घे, तू घे, असं त्याला सांगायचं. काय सतत मी म्हटल्यानंतर सगळी लाईफमध्ये गडबड होते. आता तो परमार्थातला भाग आहे,
आपल्याकडे वेळ नाही सांगायला, पण हे सगळं या सद्गुरूने दिलंय, त्याचं पुण्य स्मरण करणं हे आपलं परम कर्तव्य. ह्याच्यासाठी त्यांना आठवा. काय दिलेस सद्गुरू तुम्हाला, काय सांगावं म्हणाले, काय दिलंस? ज्ञान दिलंस, राम दिलंस, नाम दिलंस, प्रार्थना दिलीस, एवढे सगळे गुरुबंधू भगिनी दिलेस, जिथे जातो तिथे माझी व्यवस्था तू करतोस. अरे मला प्रत्येक दिवस तुझ्या कृपेने आनंदाचा, सुखाचा, ऐश्वर्याचा जातो. काय दिलंस भगवंता. आणि रोज म्हणा, रोज म्हणा. एवढं म्हणलं तरी त्यांची स्तुती करणं आहे. ही कीर्तन भक्ती आहे, ही रोज करा. रोज त्यांना थँक्यू म्हणा. बस एवढंच करा. हीच खरी देवाची उपासना, कृतज्ञतेने स्मरण करणं. एवढंच पाहिजे. देव भावाचा भुकेला, एवढंच पाहिजे ना. थोर प्रेमाचा भुकेला, हा जी दुष्काळ तयाला, ही परिस्थिती आहे. नाहीतर देवाला काय कमी हो. देव कुबेर त्याचा भांडारी, रिद्धी सिद्धी पाणी भरी. पण त्याला भूक आहे. कसली? प्रेमाची भूक आहे. तो म्हणतो लोक ना संपत्तीवर प्रेम करतात, बायका मुलांवर प्रेम करतात, गाडी बंगल्यावर प्रेम करतात, माझ्यावर करत नाही. सद्गुरू तेच म्हणतात, माझ्यावर प्रेम करत नाहीत म्हणाले. गाडी बंगल्यात प्रेम करतात, मुलाबाळांमध्ये प्रेम केलंच पाहिजे, पण त्याचा थोडासा वाटा तरी सद्गुरूला द्या. ज्याच्या नावाने जगतोय, ज्याच्या नावाने चालतोय, ज्याच्या नावाने सगळं चालू आहे, त्याला थोडंसं प्रेम द्यायला काय हरकत आहे आपल्याला, कळलं की नाही. आणि हे सगळं त्यांनी दिलं म्हणून आपलं संसारात सुखाचं याचं आठवण ठेवण्यासाठी, कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी आज सद्गुरूंचं पुण्यस्मरण करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जे काय दिलंय ना, त्याचे उपकार तर कधीच करता येत नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखांता ऐश्वर्याचे, सर्वांचं कल्याण कर, आणि तुझे गोर नाम राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. असो, मी मगाशी सांगणार होते की असं होणार आहे, कळलं की नाही. तर असो, सांगायचा उद्देश काय की का करायचं पुण्यस्मरण. आपल्याला त्यांची आठवण राहावी म्हणून करायचं, त्यांच्यावर उपकार म्हणून करायचं नाही. सगळं जग आज त्यांचा जय जयकार करते, लक्षात घ्या. तुम्हाला मला संधी मिळाली ती घ्यायची का नाही, हा मुद्दा आहे. कळलं की नाही. तुमची माझी शाखा आणि तुम्ही आणि मी एकत्र येऊन कार्य केलं तर सोन्याहून पिवळं, नाही केलं तरी कोणीतरी करणारच आहे. भगवंताचा रथ आहे, जगन्नाथाचा रथ आहे, जगन्नाथाचा रथ पुढे जाणारच आहे, लक्षात घ्या. कळलं की नाही. आपल्याला संधी मिळाली थोडासा खालीचा वाटा उचलायची, ती आपण घेणार का नाही आणि जीवनाचं सोनं करणार का नाही, हा मुद्दा आहे. असो, आता मी थांबते कारण खूप काही सांगण्यासारखं, कळलं की नाही. पण आपल्याला वेळ कमी आहे, वेळ झालेली आहे ऑलमोस्ट, कळलं की नाही. आणि आता